ताई 55% पडले। आज 10वीचा रिझल्ट लागला। माझ्याकडची मदतीला येणारी मुलगी आरती म्हणाली। आनंदाने घट्ट मिठीच मारली मी तिला। बर्फीने तोंड गोड केलं आणि निदान तिचा आजचा दिवस तरी आनंदात जाणार या विचारांनी मीही खुश झाले। 55%। खरं तर ह्या टक्क्यांना आता काही किंमत आहे का? इतरांच्या लेखी कदाचित कवडी मोल असेल, पण तिच्या लेखी ह्याची फार फार किंमत आहे। दारुडे वडील, अजाणत्या वयी मनाविरुद्ध केलेलं लग्न, त्यात झालेली फसवणूक, लहान असल्याने तिच्या मतांना असलेली शून्य किंमत, अतिशय विचित्र स्वभावाची आई, लहान वयात झालेलं बाळ, त्यानंतर पती पत्नी क्लेश, त्यामुळे माहेरी अतिशय डॉमिनेट असलेल्या आईकडे रवानगी। माहेरी फुकट बसून कसं चालेल म्हणून 4 महिन्याच्या बाळाला आईकडे सोडून धुणी भांडी फरशी स्वयंपाक सुरू झाला। 4 पर्यंत बाहेरची कामं, घरी गेलं की घरची, परत 10वीचा बाहेरून फॉर्म भरला, कसा बसा अभ्यास सुरू झाला। बरोबर परीक्षेच्या वेळी नवऱ्याने काही निमित्त काढून बाळाला नेलं, काही दिवसांनी परत देणार नाही असं सांगितलं। तिची सासरी जायची इच्छा असून आईने जाऊ दिलं नाही। हे सगळं परीक्षेच्या वेळी। केवढं कोवळं वय, किती कोवळं मन, किती काय काय सोसायला लागलं, तरी तिच्या चेहऱ्यावरची स्माईल कधीही गेली नाही। एकीकडे नवरा, बाळ, एकीकडे आई, किती जखमा त्या मनावर। इतकं सगळं असताना, इतकं सगळं सोसताना भयंकर मनस्थितीमध्ये तिने 55% मार्क मिळवले, अक्षरशः मिळवले। इतरांना मार्क पडतात, पण तिला ते मिळाले आहेत। नवे तर तिने ते झगडून मिळवले आहेत। जगात अशा 55% वाल्यांची जास्त गरज आहे, जे जिद्दीनं सतत लढत राहतात, कणाकणाने पुढं जातच राहतात। काहींचा क्लास 100% भरलेला असतो, काहींचा पूर्ण रिकामा, काहींचा 50-50%। पण आरतीसारखे काही लोक तुटका फुटका चिरा पडलेला ग्लास सुद्धा भगीरथ प्रयत्नांनी 55% भरतात आणि आयुष्य पुढे अजून सुंदर असणार आहे याची स्वतःलाच खात्री देतात। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।